जुने सिडको परिसरातील उत्तराभिमुख व नवसाला पावणाऱ्या तुळजाभवानी मंदिरात यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। घटस्थापनेच्या दिवशी तुळजाभवानी मंदिरात मंडळाचे अध्यक्ष दीपक कोथमिरे व हेमलता कोथमिरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली। या निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या श्री चरणांशी सौवाद्य मिरवणूक परिसरातून काढण्यात आली होती। तसेच सामाजिक जाणीव जपत मंडळाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला। याबाबतची अधिक माहिती मंडळाचे अध्यक्ष दीपक कोथमिरे यांनी दिली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आई भवानीच्या नवरात्र उत्सवामध्ये उत्साहाने जोरात साजरा होत असताना आज नवीन नाशिक सिडको येथील तुळजाभवानी सेवा मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त येथे भरपूर कार्यक्रम आयोजित केले जातात। त्याचप्रमाणे येथे आलेल्या सर्व भाविकांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। त्यांना विजयादशमीच्या सर्वांना मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम करीत असताना सालाबादप्रमाणे याही वर्षी षष्टीनिमित्त गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे अष्टमीला होम हवनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर आमच्या मंडळाचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोठा कार्यक्रम असतो तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम। त्या दिवशीसुद्धा सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी मंडळाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आणि पुनश्च एकदा सर्व आलेल्या भाविकांना मंडळाच्या वतीने विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळजाभवानी सेवा मंडळाचे अध्यक्ष दीपक कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।